लोक शनिवार रविवार सुट्टी घेतात आणि आठवड्याचे 5 दिवस काम करतात। उद्धवजी ठाकरे यांचं उलट आहे। आठवड्याचे 5 दिवस घरामध्ये बसतात, सुट्टी घेतात आणि रविवारी फक्त पक्ष कार्यक्रम करतात, पक्षाची बैठक घेतात। एवढंच सिद्ध झालंय। जेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा घरामध्ये बसून काम करायचे। आता विरोधकांमध्ये आहेत तर 5 दिवस घरामध्ये बसून मातोश्रीमध्ये बसून सुट्टी घेतात आणि रविवारी फक्त कधीतरी 5-6 महिन्यातनं एकदा रविवारी खासदारांची बैठक घेतात। असं 5-6 महिन्यात बैठक घेऊन ना खासदार तुमच्या सोबत राहणार आहेत, ना आमदार तुमच्या सोबत राहणार आहेत, ना कार्यकर्ते तुमच्या सोबत राहणार आहेत। वीकेंडला बैठक घेऊन पक्ष चालवता येत नाही। वीकेंड ही पार्टी चालत नसते। वीकेंडच्या भरोशावर पार्टी चालत नसते। हे उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी लक्षात घ्यावं। मुळामध्ये उभाटा गटाचे लोक तुम्ही भेटत नसल्यामुळे वैतागलेले आहेत। मातोश्रीचे दरवाजे सर्वसामान्य शिवसैनिकांना बंद आहेत, पण आमदारांना बंद आहेत, खासदारांना बंद आहेत, पदाधिकाऱ्यांना बंद आहेत। संजय राऊतांसाठी देखील तुम्ही दरवाजे बंद करतायत। त्यामुळे अशा वीकेंडला बैठका घेऊन काहीही फरक पडणार नाही। एवढंच उभाटा गटाने लक्षात घ्यावं। मुळामध्ये उभाटा गट ही सोनिया गांधींची बेनामी शाखा आहे। उभाटा गट राहुल गांधींची उपशाखा आहे। राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातला पक्ष म्हणजे उभाटा गट आहे। कारण ज्या पद्धतीनं उभाटा गटानं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि सोनिया गांधींच्या दावणीला आपला पक्ष नेऊन बांधला, त्यामुळे उभाटा गटच सोनिया गांधी, काँग्रेस आणि राहुल गांधींची बेनामी शाखा आहे। एवढं संजय राऊतांनी लक्षात ठेवावं। मुळामध्ये उद्धवजी ठाकरेंना जर पश्चाताप झाला असेल, संजय राऊतांना पश्चाताप झाला असेल, कारण ज्या काँग्रेसच्या दावणीला जाऊन तुम्ही बसलात, ज्या काँग्रेसची विचारसरणी तुम्ही स्वीकारली, ज्या काँग्रेसने सावरकरांचा अपमान केला, ज्या काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला, अशा काँग्रेसच्या दावणीला जाऊन बांधून तुमचा पक्ष संपून घेतला। आता जर का उद्धवजींना पश्चाताप होत असेल तर त्यांनी विचार करून मूळ शिवसेनेचा विचार स्वीकारला पाहिजे। मूळ शिवसेना कुणाची आहे तर एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना मूळची आहे। त्यामुळे उद्धवजींना पश्चाताप झाला असेल तर त्यांनी आपल्या मूळ शिवसेनेकडे जावं, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराकडे जावं। एवढंच माझं त्यांना आव्हान आहे। संजय राऊतांच्या जे पोटात होतं ते ओठावर आलं। संजय राऊतांनी मान्य केलं की ते अब्दुल्ला आहेत। आम्ही पहिल्या दिवसांपासून सांगत होतो की यांची वैचारिक सुनता झालेली आहे आणि आज संजय राऊतांनी पुण्यामध्ये मान्य केले की ते अब्दुल्ला आहेत। अब्दुल्ला म्हणजे कोण? जे औरंगजेबाचा फॅन क्लब चालवतात, जे औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन माथा टेकतात, असे अब्दुल्ला म्हणजे संजय राऊत आहेत। हे मान्य केलं। मुळामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर टीका करण्याची संजय राऊत तुमची लायकी नाहीये, तुमची पात्रता नाहीये आणि तुम्ही अब्दुल्ला असल्यामुळेच महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला घरी बसवलं। देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितलं होतं की हे बेगाने शादी में अब्दुल्ला झालेत आणि आज संजय राऊतांनी मान्य केलं की ना शिवसेनेच्या विलीनीकरणाचा प्रश्न आहे, ना राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रश्न आहे, पण संजय राऊत रोज विलीनीकरणाची सुपारी वाजवतायत। संजय राऊत लक्षात घ्या, तुम्ही अब्दुल्ला सारखं वागतायत, तुमची वैचारिक सुनता झाली, त्याचमुळं महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला घरी बसवलंय आणि तुम्ही आज ते अब्दुल्ला असल्याचं मान्य केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन। निवडणूक आयोग हा भाजपचा एजंट नाही तर भारतीय जनता पार्टी ही जनतेची एजंट आहे। जनतेची कामं करणं, जनतेचे प्रश्न सोडवणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे। आम्ही सातत्यानं जनतेची कामं करत असतो, त्यामुळे जनता आम्हाला निवडून देते। 12 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदीजी घरात बसले नाही, वीकेंडला पार्टी चालवली नाही, तर रोज लोकांमध्ये जाऊन 24 तास राबून एकही दिवस सुट्टी न घेता काम केलं, म्हणून जनता पंतप्रधान पदी नरेंद्र मोदीजींना निवडून देते, मुख्यमंत्री पदावर देवाभाऊंना निवडून देते। तुमच्यासारखं घरामध्ये बसून निवडणूक आयोगावर टीका करायची, सर्वोच्च न्यायालयावर टीका करायची, कोण कुठं बॅडमिंटन खेळतंय हे बघण्यापेक्षा संजय राऊत
आपल्या पक्षाचा फुटबॉल झालाय. कधी काँग्रेस लात मारते, कधी राष्ट्रवादी लात मारते, कधी जनता लात मारते. आपल्या पक्षाचा झालेला फुटबॉल संजय राऊतांनी बघावा आणि मग इतरांवर टीका करावी. पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड झालं तेव्हा उद्धवजी ठाकरे यांची क्रूरता या महाराष्ट्रानं बघितली. जेव्हा वाधे काय लाजे नाही का असं म्हणणाऱ्या उद्धवजी ठाकरेंचं आघोरी नेतृत्व महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे आघोरी, क्रूर, लाचार कोण होते तर उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गट होते. ज्यांनी लाचारी पत्करली, ज्यांनी काँग्रेसच्या पायावर आपलं सर्वस्व अर्पण केलं, आपला पक्ष अर्पण केला, त्यांनी लाचार लोकांनी इतरांवर टीका करायची नसते. लाचारांना तो अधिकार नसतो. त्यामुळं लाचार कोण आहेत तर संजय राऊत आहेत, लाचार कोण आहे उद्धवजी ठाकरे आहेत, आणि लाचार कोण आहे तर संपूर्ण उभाटा गट लाचार आहेत. लाचारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाचं नेतृत्व करतात. 140 कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी उभी आहे. तुमच्यासारखं घरात बसून कारभार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नाहीत. त्यामुळं मोदीजींवर टीका करताना तोंड सांभाळून बोला. तुमच्यापेक्षा घाणेरड्या शब्दात, वाईट शब्दामध्ये आम्हाला देखील टीका करता येते. हे लाचार संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसनं 99 निवडणुकीमध्ये पराभव बघितलेला आहे. त्यामुळे काँग्रेस हे बुडतं जहाज आहे हे देशाने ठरवून टाकले. संजय राऊत तुम्ही त्याला उगवता सूर्य म्हणा नाही तर बुडता सूर्य म्हणा, पण काँग्रेस हा बुडालेला पक्ष आहे, संपलेला पक्ष आहे हे देशातील जनतेनं सांगितलेलं आहे. एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळा सांगितलंय. आणि 2029ला देखील काँग्रेसचं उरलं सुरलं जहाज डुबवण्याचं काम ही देशातील जनता करेल. तुम्ही काँग्रेसची कितीही चाकरी करा, कितीही लाचारी करा, काँग्रेसचे प्रवक्ते जेवढ्या पोटतिडकीनं बोलत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त कौतुक, तोंड फाटेपर्यंत कौतुक करण्याचं काम संजय राऊतांकडनं केलं जातंय. परंतु देशातल्या जनतेला माहित आहे की ज्या नावेमध्ये राहुल गांधी बसलेले आहेत ते जहाज 100% डुबणार आहेत. कारण या जहाजाला छिद्र पाडण्याचं काम हे संजय राऊतांनी केलंय आणि राहुल गांधींनी केलंय. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस बळकट झाली आणि येत्या काळात जे काही पक्ष काँग्रेसवर सोबत येतील त्यांचं बळकटीकरण सुद्धा हे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली होईल. कारण पंतप्रधान मोदी हे राहुल गांधींना घाबरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी निश्चितपणे राहुल गांधींना घाबरतात. कारण राहुल गांधी परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी करतात. राहुल गांधी परदेशामध्ये जाऊन भारतीयांची बदनामी करतात. जे भारतीयांची बदनामी करतात त्यांना धडा शिकवण्याचं काम पंतप्रधानांनी केलंय. मग ते पाकिस्तान असो, काँग्रेस असो किंवा राहुल गांधी असो, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशविरोधी लोकांना धडा शिकवलाय. त्याच्यामध्ये राहुल गांधी देखील आहेत. सातत्यानं परदेशामध्ये जायचं आणि आपल्या देशाची बदनामी करायची हेच राहुल गांधींचं धोरण आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काय आहेत हे संजय राऊतांनी सांगू नये. मुळामध्ये राहुल गांधींचं नेतृत्व सक्षम आहे असं संजय राऊत म्हणतात, पण राहुल गांधी तोंड उघडलं की आपल्या देशाची बदनामी करतात. तोंड उघडलं की कॉमेडी सर्कसला देखील लाजवतील, कपिल शर्माचा शो देखील लाजवतील, अशा पद्धतीची कॉमेडी करतात. त्यामुळे राहुल गांधींचं नेतृत्व काय आहे संजय राऊतांनी सांगण्याच्या भानगडीत पडू नये. तुम्हाला राहुल गांधींकडनं राज्यसभेची निवडणूक जिंकायची आहे, राहुल गांधींकडनं राज्यसभेची खासदारकी मिळवायची, त्यासाठी तुम्ही कौतुक करा, तुम्हाला मनापासून शुभेच्छा. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका केली तर जशास तसं उत्तर दिलं जाईल. संजय राऊतांनी सांगायची गरज नाही की शहाणपणाचं लक्षण काय आहे आणि मूर्खपणाचं लक्षण काय. संजय राऊत हे स्वतः मूर्खांचे सरदार आहेत, मूर्खपणा रोज करत असतात.
देवेंद्रजी फडणवीस सक्षम आहेत की अर्थ खातं कोणाकडे ठेवायचं, आणखी कुठलं खातं कोणाकडे ठेवायचं याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो, तो संजय राऊतांचा नसतो. संजय राऊतांना याच्यामध्ये लोडबूड करण्याचा काहीही अधिकार नाही आणि मुख्यमंत्री महाराष्ट्रातले सक्षम आहेत. त्याचमुळे जनतेने एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळा देवाभाऊंना निवडून दिलं. 4थ्या वेळेला देखील जनता देवाभाऊंच्याच पाठीशी आहे. एवढं फक्त संजय राऊतांनी लक्षात ठेवावं आणि अशा पद्धतीनं कोणाकडे काय खातं ठेवायचं, कोणाकडे काय करायचं याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. त्याच्यामध्ये संजय राऊतांनी लोडबूड करू नये. मुळामध्ये भोजपुरी ही काय पाकिस्तानची भाषा आहे का? भोजपुरी ही भारतीय भाषा आहे. आम्ही मराठीचा सन्मान करतो, आम्ही कोकणीचा सन्मान करतो, आम्ही आदिवासींचा सन्मान करतो, आम्ही सर्वांचा सन्मान करतो. आम्ही कुठल्याही भाषेचा द्वेष करत नाही. यांना भोजपुरी पुढे एवढीच ॲलर्जी असेल तर यांना प्रियंका चतुर्वेदी खासदार म्हणून कशा चालतात? उत्तर प्रदेशच्या प्रियंका चतुर्वेदी तुम्हाला खासदार म्हणून चालतात, त्यांना पायघड्या तुम्ही घालता. आणि इथं कोणी भोजपुरीमध्ये निवेदन दिलं, भोजपुरी म्हटलं तर तुम्हाला लगेच बुडाखाली आग लागते. आमचं मराठीवरही प्रेम आहे, पण भोजपुरीचा द्वेष आम्ही कुठेही करत नाही. कारण भोजपुरी ही काय पाकिस्तानची भाषा नाहीये, ही काय दुश्मनांची भाषा नाहीये. या देशातील एक लोकल भाषा आहे, स्थानिक भाषा आहे. आणि अशा पद्धतीनं कोणी भोजपुरी बोलत असेल तर त्याला विरोध करण्याचं गरज नाही. महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान निश्चित आहे, पण मराठीचा सन्मान करत असताना कुणाचा इतर भाषांचा द्वेष कोणी करू नये एवढंच मला सांगायचं.